पावसाळा अखेर तोंडावर आलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आहे ते नाल्याचे आहे ते पोलखोल केली आहे. तुम्ही पाहू शकता. मी चांदोली येथील विधानसभेतील हा जो नाला आहे हा नाला पूर्णपणे असा गच्च भरलेला आहे. या नाल्याचे स्वरूप आता तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इथे व्हॉलीबॉल आहे, बॉलचा गेम खेळला जात आहे. आपल्यासोबत महेंद्र भानुशाली जी आहेत. महेंद्रजी, काय सांगाल तुम्ही? आज अक्षरशः नाल्यामध्ये उतरून तुम्ही व्हॉलीबॉल खेळताय, फुटबॉल खेळताय. आज व्हॉलीबॉल खेळायचा प्रश्न ह्यासाठी आम्ही खेळतोय की ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांवर टाकतायत बॉल, अधिकारी कंत्राटदारावर टाकतोय, म्हणजे हे बॉल खेळायची त्यांची पासिंग बॉलची गेम चालू आहे. म्हणून आज आम्ही एक व्हॉलीबॉल खेळून हे दाखवतोय की तुम्ही जे बॉल पासिंग गेम खेळताना एकमेकांवर ढकलताय, परंतु तुमच्यामुळे इकडच्या माझ्या चांदिवलीच्या जनतेला त्रास होतोय. म्हणून आज आम्ही नाल्यामध्ये शेवटी आम्हाला उतरावं लागलं. ह्या नाल्यासाठी आम्ही 8 दिवसा अगोदर फेसबुक लाईव्ह करून अधिकाऱ्यांना सांगितलं, तरी पण कुणाला काही पडलेलं नाहीये. चांदिवलीची जनतेनी जगावं किंवा मरावं, कुणाला काही फरक पडत नाही. सगळ्यांची टक्केवारी चालू आहे. तुम्ही बघू शकता आज आम्ही इथे आतमध्ये उतरलो, एवढा कचरा आहे, परंतु का साफ होत नाहीये? फक्त काम बिल पास करण्यासाठी जे काम करायचं असतो ते कचरा साफ करून हे लोक बिल पास करून घेतात. माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही कचरा साफ का करताय? तुम्ही आतमधली माती काढा. 2-2, 3-3 फूट माती तुम्हाला काढायचे पैसे भेटतात, परंतु कुठेही असं काम चालू नाहीये. सगळे मिळालेले आहेत खालपासून वरपर्यंत. आज देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय, आणि नरेंद्र मोदी साहेब, या चांदिवलीमध्ये जर आपली ही सीट आली असेल तर तुमच्या नावावर आलेली आहे. आज तुम्ही बघा कुठली परिस्थिती आहे. तुम्ही ह्यासाठी इथं मेहनत केली होती, लोकांनी यासाठी तुम्हाला मतदान केलेलं आहे. आम्हाला मतं नाही भेटले, कमी मतं भेटले, तरी आम्ही लोकांसाठी काम करतोय. पण ज्यांना मतदान भेटलं ते काय करतायत? ते फक्त इथं नारळ फोडणार आणि नाले सफाईचे नारळ फोडून नाले साफ नाही होत. त्याच्यासाठी कर्तृत्व पाहिजे, त्याच्यासाठी काम करायची इच्छाशक्ती पाहिजे. कारण कंत्राटदाराला माहिती आहे की आंदोलनकर्ता असेल किंवा तक्रारदार असेल कितपर्यंत जाणार, शेवटी अधिकारीपर्यंत जाणार, डीएमसी, जॉईंट कमिशनर किंवा वरपर्यंत जाणार. सगळे मिळालेले आहेत. म्हणून ही परिस्थिती आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता घरी बसणार नाही. आम्ही आंदोलन, जिथं आम्हाला असा कचरा दिसला, आम्ही आतमध्ये उतरून अजून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करू आणि याचा जबाबदार SWD डिपार्टमेंट आणि एलवॉर्ड राहणार आहे. जर पाहायला गेलं तर पावसाळ्यात जर नालेसफाई झाली नाही तर मनसेचं पुढचं पाऊल काय असेल? नाही, यानंतर आम्ही ठरवलंय, नाल्यामध्ये तर उतरलोय. आता जर समजा कचरा साफ झाला नाही आणि माझ्या चांदिवलीच्या लोकांच्या घरात पाणी आलं तर मी तुम्हाला सांगतोय की हा कचरा घेऊन आम्ही SWD डिपार्टमेंट आहे ना त्याच्या कार्यालयामध्ये जाणार आणि हा पूर्ण घाण आम्ही घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये टाकणार. नक्कीच जर पाहायला गेलं तर नालेसफाई झाली नाही तर इकडचा जो कचरा आहे तो SWD डिपार्टमेंटमध्ये फेकला जाईल, असं मनसेने देखील ताकीद दिलेली आहे. मग राणे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.